hear and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. CLR प्रस्तुत करत आहे वी लर्न इंग्लिश लेसन 62. आम्ही इंग्रजी शिकतो पाठ 62. Oh, Chintu, look at my kite. How high it's gone. High in the sky. Yes, Chingy, your kite is flying high in the sky. ह्या दोघांना तुम्ही ओळखलत का? चिंगी आणि चिंटू. आठवतंय ना, एकदा दोघं घरी खेळत होते आणि मग बंड्या आला. आठवतंय का तो पाठ? बरं, आजच्या पाठात चिंगी आणि चिंटू मैदानावर खेळतायत. काय बरं खेळतायत ते? मी इंग्रजीत सांगते, तुम्ही ओळखा. चिंगी अँड चिंटू आर फ्लाइंग अ काइट. बरोबर ओळखलत का? काइट म्हणजे पतंग. पतंग उडवतात ते दोघं. ऐकूया तरी आता काय होतंय ते. Look, hey Chingy, look up. The kite is falling down. माझा पतंग चाललाय खाली. अगं, पतंग खाली येतोय. ढील नको देऊस. खेच, खेच, भरभर खेच. काय हे? तो बघ, तारेत अडकला पतंग. चिंटू, मी जरा खाली बसते. काय झालं? पोटात दुखतंय. You have a stomach ache? Yes, I have a pain in my stomach. मग चल, घरात चल. मी आईला ऑफिसमध्ये फोन करू का? नको, जाऊ दे. तिला नको त्याला. थोडंसंच दुखतंय. आई ग. नाही, मी तिला फोन करतोच. थांब, मी आलोच फोन करू. आई ग. तू घरात जाऊन बस. हॅलो, आई चिंगीच्या पोटात दुखतंय. What? Chingy has a stomach ache? येस, खूप नाही, थोडंच दुखतंय. What did she eat? शी एट आईस्क्रीम. शाळेच्या बाहेर ते दुकान आहे ना, तिथे तिनं आईस्क्रीम खाल्लं. मी नाही खाल्लं. शी एट आईस्क्रीम. I always say, don't eat ice cream in that shop. There are flies everywhere. Yes, there were flies everywhere. There were also flies on the ice cream. मित्रमैत्रिणींनो, चिंटूची आई काय म्हणाली तुम्हाला कळलं ना? फ्लाईज म्हणजे माशा. ती म्हणाली, माशा बसलेलं आईस्क्रीम खाऊनच चिंगीचं पोट दुखायला लागलं असेल. फ्लाय म्हणजे माशी आणि फ्लाय अ काइट म्हणजे पतंग उडवणं. आहे की नाही गंमत? फ्लाय म्हणजे माशी आणि फ्लाय म्हणजे उडवणं किंवा उडणं. बरं, आता पुढे काय होते ते ऐकूया. घरी आल्यावर आई चिंगीला डॉक्टरांकडे घेऊन गेली. तिथे काय होते ते ऐका. कसं वाटतंय तुला बेटा? अजून दुखतच आहे. येतीलच आता डॉक्टर. Wait a little. The doctor will come. Mosquitoes. ऐक. तुला पाणी प्यायचंय का काहीतरी खावंसं वाटतंय? नको, काही नको. मॉस्किटो. काय चाललंय तुझं चिंटू? ते बघ, तिथे लिहिलंय मॉस्किटो. म्हणजे काय? मित्रमैत्रिणींनो, मस्किटो म्हणजे डास. आता पुढे ऐका. तिथे असं लिहिलंय की डास चावल्यानं मलेरिया नावाचा एक आजार होऊ शकतो. Mosquitoes cause malaria and flies cause
स्टमक एक. खरंच चिंगी, तू ते घाणेरडं आईस्क्रीम खाऊन चूक केलीस. तरी मी नेहमी सांगत असते उघड्यावरचं खाऊ नका म्हणून, पण आईचं ऐकायचं नाही. थांब आता, येऊ दे डॉक्टरांना, तेच सांगतील तुला. Will he give me an injection? अगं माझी बाई, रडू नको, अजिबात रडायचं नाही. नाही 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 नाही, रडू नको बाई. काय झालंय तुमच्या बाळाला? काय माहित, सकाळ धरून नुसती रडतीये बघा. मे बी शी हॅज अ पेन इन हर लेग. मला तर वाटतं सुईच लावायला लागल. सुई म्हणजे इंजेक्शन? इंजेक्शन कशाला ग बाई? मे बी शी हॅज अ पेन इन हर हेड. हा काय पेन पेन म्हणतोय? पेन पाहिजे वय? मग द्या की. आपण ज्यांनी लिहितो त्या पेन बद्दल नाही बोलतोय मी. पेन म्हणतोय, पेन. मित्रमैत्रिणींनो, तुम्हीही बोलताना आपल्या उच्चारांकडे नीट लक्ष द्या हं. ज्या वस्तूंनी आपण लिहितो त्याला पेन असं म्हणतात. तुम्हीही म्हणा बघू, पेन. आणि पेन म्हणजे दुखणं. आय हॅव अ पेन इन माय स्टमक म्हणजे माझ्या पोटात दुखतंय. हा शब्द तुम्ही म्हणा, पेन. तिच्या पोटात दुखत असेल असं म्हणलो मी. मे बी शी हॅज अ पेन इन हर स्टमक. बघा, आठवण झाल्यासारखी पुन्हा रडायला लागली. आता डॉक्टर आले की सुईच लावतील तिला. अहो बाई, गरज नसताना सारखं सारखं इंजेक्शन द्यायची सवय नाही या डॉक्टरांना. बघू, इकडे आणा जरा बाळाला. बाप रे, हिचं अंग गरम आहे. शी हॅज फीवर. मित्रमैत्रिणींनो, फीवर म्हणजे ताप. त्या बाळाच्या अंगात खूप ताप होता. शी हॅड फीवर. खूप ताप आला असेल तर डॉक्टरांना दाखवेपर्यंत काय करायचं असतं? तुम्ही टीचर बरोबर चर्चा करा. आपण पुढच्या पाठात याबद्दल बोलूया. पाठाच्या या भागात नवीन शिकलेले इंग्रजी शब्द आणि वाक्य पुन्हा ऐकायला मिळतील. शिक्षकांनी यांची आपल्या वहीत नोंद केल्यास पाठानंतर सराव करायला सोपं वाटेल. मुलांनो, नीट लक्ष देऊन ऐका हो. नंतर तुम्हाला असंच बोलायचं आहे, पण आता फक्त ऐका. I have a pain in my leg. She has a pain in her stomach. He has a pain in his head. Mosquito. म्हणजे डास. Fly. म्हणजे माशी. आणि फ्लायचा अजून एक अर्थ आहे, उडणे किंवा उडवणे. मित्रमैत्रिणींनो, पाठाच्या या भागात मी सांगीन त्याप्रमाणे तुम्ही बोलायचंय हो. तुमचे टीचर तुम्हाला मदत करतीलच. तुम्ही जरी शाळेत नसाल तरीही माझ्या सूचनांप्रमाणे बोला बरं का. मित्रमैत्रिणींनो, आजच्या पाठात तुम्ही एक नवीन शब्द शिकलात, पेन. लक्षात आहे ना? पेन म्हणजे दुखणे. आणि ज्या वस्तूने आपण लिहितो त्याला म्हणतात पेन. दोन्ही शब्दांच्या उच्चारातला फरक लक्षात आला ना? पेन, पेन. गुड. आता थोडा वेगळा सराव करूया. जोडी जोडीने करायचा सराव. काय करायचं ते आधी नीट ऐका. घंटा वाजली की दोघांनी उभं राहायचंय. एकाने इंग्रजीत पेन हा शब्द वापरून स्वतःबद्दल वाक्य म्हणायचंय आणि तसा अभिनय करायचाय. जसं आय हॅव अ
पेन इन माय लेग म्हणजे माझा पाय दुखतोय. दुसऱ्यानी असंच वाक्य आपल्या मित्राबद्दल किंवा मैत्रिणीबद्दल म्हणायचं. जसं ही हॅज अ पेन इन हिज लेग किंवा शी हॅज अ पेन इन हर लेग. कळलं ना? एकानी स्वतःबद्दलचं वाक्य म्हणायचं आणि दुसऱ्यानी मित्राबद्दल किंवा मैत्रिणीबद्दल. चला, कोण उभं राहतंय? एकानी माझी पाठ दुखतेय असं इंग्रजीत म्हणायचं आणि तसा अभिनय करायचा आहे. दुसऱ्यानी ही किंवा शी वापरून आपल्या मित्राची किंवा मैत्रिणीची पाठ दुखतेय असं सांगायचं. करा सुरू. बरोबर सराव केला ना? आणि अभिनय करायला विसरला नाही ना? व्हेरी गुड. आता दुसरी जोडी. आणि वेगळं वाक्य हवं बरं का? एकाने सांगायचंय माझी मान दुखतीये. दुसऱ्याने सांगायचं त्याची किंवा तिची मान दुखतीये. बरोबर वाक्य म्हणालात ना? आणि योग्य अभिनय पण केला ना? शाबास. आता थोडा वेगळा सराव करूया. काही शब्दांचा सराव करूया. आजच्या पाठात तुम्ही 2 नवीन शब्द शिकलात. मस्किटो म्हणजे डास, फ्लाय म्हणजे माशी. फ्लायचा अजून एक अर्थ आहे उडणे किंवा उडवणे. यासारखेच अजून काही नवीन शब्द आता शिकूया. मी एक शब्द मराठीत म्हणीन, तोच शब्द तुम्ही इंग्रजीत म्हणायचा आहे. मी प्राण्यांची, पक्ष्यांची किंवा किड्यांची नावं सांगणार आहे. सगळ्यांनी एकत्र म्हणायचंय पण न ओरडता. शब्द नीट ऐका आणि इंग्रजीत तो शब्द म्हणा. सिंह, लायन म्हणजे सिंह. बरोबर. माशीला काय म्हणायचं इंग्रजीत? माशीला म्हणतात फ्लाय. गुड. आता मोर, पीकॉक असं सांगितलं ना? गुड. आता हे म्हणा इंग्रजीत डास. डासाला शब्द आहे मस्किटो. छान. आता हे म्हणा इंग्रजीत गाय. काऊ. शाबास. पुढचा शब्द कावळा. कावळा, क्रो. बरोबर. पुढचा शब्द आहे शहामृग. शहामृग म्हणजे ऑस्ट्रिच. छान. आता जिराफ. जिराफ हा इंग्रजी शब्द आहे. व्हेरी गुड. आता पुढची 15 मिनिटं टीचर सराव घेतील. पेन आणि पेन हे शब्द वापरून वाक्य तयार करा. आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी.